आता आपण कुठलं एक्सरसाइज बघतोय, कोण सांगेल? एक्सरसाइज नंबर ऐकून आलं? बोला. व्हेरी गुड. आता लक्षात घ्या, 2.1चं थोडंसं मी एक आधीच सांगू इच्छितो पायल, की थोडं कठीण आहे, थोडं लक्षात घ्या. बघा, पहिला प्रश्न काय आहे हे लक्षात घ्या, की 4 किलोग्रॅम तांदूळ ची किंमत किती आहे? 9 किलोग्रॅम गहू इतकी. 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आहे? 9 किलोग्रॅम गहू इतकी. आलं लक्षात? पण त्यांनी अजून एक गोष्ट दिलेली आहे, काय? की 1 किलोग्रॅम गहू ची किंमत किती आहे? ₹54. मग बघा, 9 किलोग्रॅम गहूची किंमत किती येणार, जेणेकरून आपण 4 किलोग्रॅम तांदळाची पण किंमत काढू शकतो ना इथे. मग 9 किलोग्रॅम गहूची किंमत इथं बघा 1 होतं तर 9 ने गुणलं, बरोबर की नाही? तर इथं 54 आहे तर कितीने गुणणार? 9 ने. 9 चोक 36, आजच्याला 3, 9 45 आणि 3 48. तर 9 किलोग्रॅम गहूची किंमत किती झाली? 480 आहे ना. मग आता बघा, लक्षात घ्या, पुढे त्यांनी काय विचारलंय, की 8 किलोग्रॅम तांदूळ अधिक 9 किलोग्रॅम गहू ची किंमत किती? बघा, 8 किलोग्रॅम तांदूळाची तर माहित नाही, पण 9 किलोग्रॅम गव्हाची माहिती आहे, हो की नाही? मग 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत बरोबर किती किलोग्रॅम तांदूळ आहे? 4 किलोग्रॅम तांदूळ. आलं लक्षात? यस और नो? मग आता 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आहे? 486. मग आपल्याला किती किलोग्रॅम तांदूळ पाहिजे? उत्तरासाठी 8. मग 4 किलोग्रॅम तांदूळ अधिक 4 किलोग्रॅम तांदूळ अधिक 9 किलोग्रॅम गहू. मग 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आहे? 486. मग 8 ची किती होणार? 486 अधिक 486 आणि 9 किलोग्रॅम गहू अजून हवेत आपल्याला, बरोबर? असे 3 टप्पे केले तर उत्तर किती आलंय सांगता का? याला अजून एक करू शकतो आपण, काय? 486 गुणिला 3 किंवा मग बेरीज 6 6 12 6 18, आजच्याला 1, 9 आणि 8 17 आणि 8 25, आजच्याला 2, 4 2 6 4 10 4 14. किती उत्तर आलं? ₹1458. काय पर्याय सांगता का? पर्याय डी. परत लक्षात घ्या, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गहू इतकी होती आणि आपल्याला काढायचं एक 8 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गहूची किंमत. मग त्याच्यासाठी आपण काय केलं, की आपल्याला अजून दिलेलं होतं 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत ₹54. 9 ची किती आली? 486. मग 4 किलोग्रॅम तांदळाचे 2 टप्पे गेले आणि 9 किलोग्रॅम गहूचा 1 टप्पा गेला. 486 486 486, एकूण आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील? ₹1458. आलं लक्षात? यस और नो? हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झालं. त्यानंतर व्हिडिओ मध्ये पण तुम्ही बघाल तर तुम्हाला अजून सोपं जाईल का? सोपं. आता दुसरं गणित असं आहे, 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल तर. हे बघा, 4 अंकी संख्येपेक्षा जास्त मोठी संख्या जरी असली तरी शेवटचे 3 अंक त्यांना जर का 8 ने भाग जात असेल तर ती 8 ची कसोटी होते. आपण 8 ची कसोटी बघितली, म्हणून 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल तर शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत असं येतं. पर्याय क्रमांक कोणता आलं? डी. कोणता आलं? डी. मग पुढं, अरे बापले, झोपू नका रे माझ्या आजोबांनो. पुढे प्रश्न क्रमांक 3. एक इंजिन 1 मिनिटात 95 लिटर पाणी उपसते.
एक इंजिन. इंजिन किती आहे दिया? एक. बरोबर. एक इंजिन किती मिनिटात? एका मिनिटात किती लिटर पाणी उपसते? व्हेरी गुड. तर 14,060 लिटर पाणी उपसण्यास किती वेळ लागेल? 14,060 लिटर पाणी उपसण्याचं आहे. आता बघा 5 रुपयाचा एक पेन, तर 50 रुपयात किती भेटणार? तर आपण करतो भागाकार, 50 भागिला 5. मग तसं एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसा होतोय, तर 14,060 इतकं पाणी उपसा करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल? मग त्यांनी पर्याय दिलेले आहेत. 148 सेकंद, 148 मिनिटे, 148 तास की 1480 मिनिटे. बरोबर. म्हणजे 1 4 8 आहेच, पण मग आपल्याला 95चा पहाड तयार करता येतो, हो की नाही? मग सांगा. 9 1 9, 9 2 18, 9 4 36, 9 5 45. बस 1 4 8च पाहिजे आपल्याला. मग 95. हा 1 4 8 पाहिजे. हे कशावरून सांगितलं मी? पर्याय बघून. कुठून सांगितलं? पर्याय बघून. 95, 9 4 36, 5 5 25 आणि 1 4 8, 5 8 40. आपण काय केलं की नाही? टाइम वाचवलो. काय वाचवलं? टाइम. 95 2 मधल्या 2ची बेरीज वैदिकने करतोय ना पहाडी. हा आणि 2 आणि 4 6. वैदिकचे पण व्हिडिओ आहेत बरं का युट्यूबवर, ते पण बघू शकता आपण. मग 95 1 95. किती शिल्लक राहिले? 10तून 5 गेले 5, 13तून 9 गेले 4. मग पुढे काय येणार? 6. मग सांगा 95 चोक 385. बरोबर. काही चुकलं का माझं घाईमध्ये? किती बेटा? 5 चोक 20. ओके. अति घाई संकटात नाही. बरोबर. मग 6 2 8 हे आले 5 चोक 20. थँक्यू हेमांगी. तर हे किती येणार? 380. हे 6, 15तून 8 गेले 7, 4तून 1 गेले 5तून 8 नाही येते, 3तून 3 गेले 0. मग आता परत हे 0 घेतलं मी खालती. 760 म्हणजे हे 9 8. म्हणजे आपल्याला एक गंमत इथं लक्षात आली की उत्तर तर 148 आहे. उत्तर काय आलं तुमचं? 148. म्हणजे एका मिनिटात जर 95 लिटर इतकं पाणी उपसा होतोय, तर 14,060 इतकं लिटर पाणी उपसा करण्यासाठी 148. मग काय लागेल? त्यांनी हिशोब कसला दिलेला आहे? मिनिटांचा. म्हणून किती मिनिट लागतील? 148 मिनिट. सेकंद वगैरे काहीच चालणार नाही, तासही चालणार नाही. मग पर्याय कोणता आला? बी. पर्याय कुठला आला? बी. आलंय लक्षात? यस और नो? आता आपण पुढचं गणित बघूया. बघा 2 संख्यांची बेरीज किती आहे सांगता का? 2 संख्यांची बेरीज किती येणार? 9,87,654 इतके आहे. जर एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा, हे बघा 2 संख्यांची बेरीज येते ए अधिक बी बरोबर 9,87,654. जर ही संख्या जी आहे ए बरोबर, ह्या ए मध्ये आपण 20,100 मिळवले, तर आपल्याला कोणती संख्या भेटेल? बी मिळेल. आणि ए ही लहान राहील आणि मग त्यात 20,100 मिळवले. हे बघा एक लहान आहे, त्याच्यात 4 मिळवले तर किती मिळाले? 5. मग एक लहान 5 मोठी. तसंच काय झालं? लहान संख्येत 20,100 मिळवले तर आपल्याला कोणती संख्या मिळेल? मोठी संख्या मिळेल. कोणती संख्या मिळेल? मोठी संख्या. मग आपण ह्या गणितांमध्ये असे 2 गणित आहेत. ह्या एक्सरसाइज मध्ये 2 पर्याय शोधायचे आणि त्या दोघं पर्यायामध्ये आपल्याला हे बेरीज करता यायला पाहिजे. बघा
पर्याय जर आपण बघितले, ए पर्याय कोणता आहे तुमचा 4,83,777. बी पर्याय कुठला आहे 93,877. सी पर्याय कोणता आहे 5,03,000. आता बघा, लहान आणि मोठ्या संख्येची आपल्याला काय करायची आहे बेरीज, आणि उत्तर काय येणार हे येणार. मग एकच स्थान बघितलं आपण, कुठलं स्थान बघितलं एकच. ओके ठीक आहे, लक्षात घ्या. 7 + 0 7, 7 + 0 7, 7 + 0 7. म्हणजे इथं एकच स्थानचं काही ताळमेळ जमत नाहीये चेतन, म्हणून हे सी पर्याय काय झालं कॅन्सल. आता ना फरक बघा, फरक कितीचा आहे 20,100. प्लीज इकडे बघा, मधला जो फरक आहे तो कितीचा आहे 20,100. म्हणजे ज्या मधल्या संख्या आहेत यांचा फरक 20चा यायला पाहिजे. मग बघा 83 आणि 3 यांचा फरक 20चा येतोय. 93 आणि हे बघा, किंवा पहिले 3 अंक बघा, किती अंक बघा 3 अंक. 503 वजा 483 आणि 503 वजा 493 यांचा 20चा फरक येतोय का बघा. 3तून 3 गेले 0, 50 मधून 49 गेले 1, 3तून 3 गेले 0, 50 मधून 48 गेले 2. म्हणजे 503 आणि 483 ह्या दोन त्या संख्या आहेत ए आणि बी. तुम्ही दोघांचं बेरीज करून बघा. केली होती ना बेरीज, बेरीज केल्यावर उत्तर काय येणार, या दोघांची बेरीज केल्यावर 100% हेच उत्तर येणार. पण मग आपल्याला लहान संख्या विचारली का मोठी, म्हणून पर्याय कोणता आला डी. येतंय लक्षात. एकच स्थान बघायचा, बेरीज करताना भान ठेवायचा. पुढे 16,016चं पण तसंच करायचं आपल्याला. पुढे किती गणित झाले 4 गणित झालेत. आता 5वं गणित बघा. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल. आता मला एक सांगा, प्रश्न क्रमांक कुठले 5. एका दिवसात किती तास असतात 24 तास, हो की नाही. ते इंजिन पूर्ण दिवस चालतंय का नाही. किती तास चालतंय फक्त 10 तास. मग 84,500 लिटर तासाला इतकं पाणी जर खेचलं जातंय एका तासाला, तर इथं 10 तास म्हणजे डायरेक्ट एक दिवस होऊन जाणार. का, कारण दिवसातला जरी 24 तास असले तरी ती मोटर फक्त 10 तास चालते. म्हणून उत्तर काय आलं तुमचं 84,500 गुणिला 10 म्हणजे 8,45,000 इतकं लिटर ते एका दिवसात पाणी खेचेल. किती दिवसात एका दिवसात, कारण एका दिवसात की फक्त 10 तास चालते. मग 8,45,000ला आपण जर 5 ने गुणलं तर 1 2 3 5 5 25 7 2 5 24 2 22 5 8 40 2 22. हा पर्याय दिलेला आहे का कुठला आहे तो 42,25,000. पर्याय क्रमांक कोणता आला डी. परत लक्षात घ्या, एका दिवसात फक्त ती 10 तास चालते मोटर किंवा इंजिन, म्हणून एका तासात 84,500 तर 10 तासात म्हणजे एका दिवसात 8,45,000 लिटर. आणि मग 5 दिवसात किती आली 42,25,000. जरी दिवसाला 24 तास असतात पण ती चालते किती वेळ आहे 10 तास. आलं लक्षात. बर ठीक आहे, एक 5 मिनिटं द्या फक्त. ओके, पुढे बघा. कापडाचे वेगळे वेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. ओके, तर मग मला दर सांगता का जरा. चला प्रत्येकाने सांगायचं. पहिला पर्याय 460 रुपयाला, सांगा लवकर 23 मीटर.
मग काय करायचं 460 भागीला 23. दुसरा पर्याय काय? हा मुलींनी सांगायचे. रोहिणी पर्याय सांग फटाफट. रुपयाला किती मीटर कापड आहे? 38 मीटर कापड आहे. बरोबर. हा तिसरा पर्याय काय? हा कोण सांगेल? चल तनू सांग. 375 ला 15 मीटर कापड. बरोबर. आणि शेवटचं पर्याय क्रमांक डी. विनया सांग. आपल्याला इथं सरळ सरळ भागाकार करायचंय. काय करायचंय सुजल? भागाकार, डिव्हिजन. ओके. हे बघा मला वाटतं 23 चा पाढा सोपा आहे इथं. का? 23 दुनी 46 म्हणून इथं 23 दुनी 46 0 0. आणि ही गंमत लक्षात ठेवा नैतिक. हे 0 आलं तर इथं डायरेक्ट 0 येऊन जातं. बाकी 0 राहील. म्हणजे इथं आपल्याला 20 रुपये मीटरचा कपडा आहे. किती रुपये मीटरचा कपडा आहे? 20 रुपये. आता गंमत कुठे? 912 भागीला 38 ला. बरोबर. मग 38 चा पाढा तयार करता येतो का? 3 1 3, 3 2 7, 3 1 9, 3 4 12, 3 5 15. बघूया 912 भागीला 38. मग आता कितीचा पाढा लिहावा लागेल? 8 16 24 32 40. मग किती आलं? 38 76 114 152 190. मग 9 आणि 91 हे 9 आणि 1 91. 38 दुनी 76. 11तून 6 गेले 5 आणि 9तून 8 गेले 1. ह्याला आता इथून 2. 38 चोक का? 38 चोक 152. म्हणजे हा पर्याय याला किती रुपये मीटर कापड झाला? 24 रुपये मीटर कापड झालाय. आणि शेवटचं नाही अजून 375 भागीला 15. 15चा पाढा येतो आपल्याला. 15 दुनी 30 7 बाकी 15 5 75. किती शिल्लक राहिले? 0. 25 रुपये मीटर. सध्या तरी कमीत कमी भाव कुठे? ए पर्यायला आहे. बरोबर. आता शेवटचं 396 भागीला 18. 18 दुनी 36 3 बाकी 18 दुनी 36. म्हणजे हे किती रुपये मीटर कापड झालं? 22 रुपये मीटर कापड झालं. आलं लक्षात? म्हणजे सर्वात स्वस्त कापड कुठे आहे? पर्याय क्रमांक ए. इथं भागाकार यायला पाहिजे. भागाकार कशाच्या मदतीने येतील? गुणाकाराच्या. आणि ते पण कुठल्या? वैदिक पहाड्याच्या मदतीने. कशाच्या मदतीने? वैदिक पहाडे. 6 झालेत. आता किती बाकी राहिले? 7 8 9. फक्त 3 ते 4 मिनिटात होऊन जाईल बेटा. बघा विनयला रोज 3 तास. किती तास काम करतो तो प्रणव? 3 तास. असं त्याने किती दिवस काम केलं? 15 दिवस. विनयला रोज 3 तास. याप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल रुपये 1125 मिळतात. काही जण माहिती आहे सुट्ट्यांमध्ये कामाला लागतात आणि त्यांना तिथं पैसे भेटतात. हां मेहनती माणसं असतात ते. मग तसं जर कोणी 3 तास काम केलं एका मुलाने आणि त्याचं नाव काय आहे? विनय हेमंत. तर 3 तास तो रोज काम करतोय आणि 3 तास रोज काम केल्यानंतर त्याला 15 दिवस सतत 1125 रुपये मिळाले. तर त्याला प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती पैसे मिळतात असं समजून घ्यायचं. मग मला सांगणार का रोज तो किती तास काम करतो? 3 तास. किती दिवस काम केलं त्याने? 15 दिवस. मग त्याने पूर्ण 15 दिवसांमध्ये किती वेळ काम केलं? 45 तास त्याने काय केलंय? एकूण काम केलंय. किती तास काम केलंय? 45 तास. आणि त्याला त्याचे किती रुपये मिळाले? त्याला 1125 रुपये मिळाले. बरोबर की नाही? हो की नाही? मग आता मला सांगा 1125 रुपये मिळाले त्याला तर 45 तासाचे त्याला किती मिळाले?
मग परत तोच उदाहरण आला, 50 रुपयात 10 पेन, तर एक पेन कितीला? 5 रुपयाला. तसंच 1125 भागिला 45. 45चा टेबल येतो का? चल श्लोक 4 1 4, 4 2 8, 4 3 4 4 16. अजून एक गंमत बघून घ्यायची या गणितात. काय गंमत बघून घ्यायची की पर्याय काय काय दिलेले आहेत. बरोबर. अरे बापरे, 75 50 42 पण 50 म्हणजे वेगळे वेगळे. 148 सारखं नाही आहे, तर थोडं 4 25 पर्यंत लिहून घेऊ. अजून काय ना, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. आता बघा 8 पहिले 3 अंक येतं, पहिल्या दोनची बेरीज 4 येतं, मधल्या दोनची बेरीज 180 आणि 225. बघा 112, तर 45 दुनी 90. 2 11तून 9 गेले, 9 गेले 2, 225. 45 5 4 5 20, किती आले? 225. म्हणजे विनयला रोज 25 रुपये तास मिळायचे. मग मी तुम्हाला क्रॉस चेक पण सांगितलं, 25 रुपये तास, 3 तासाचे किती झाले? 75 रुपये. आणि 15 दिवसाचे 15 गुणिला 75, त्याला किती रुपये मिळाले? 1125 रुपये मिळाले. आलं लक्षात? हो की नाही? बरं, आता जरी नसेल तर आधी तर समजले ना पूर्ण. हे आपलं काय चालू आहे? रिकॉर्ड. हा, पुढे शुक्रवारी 8वं गणित बघा. शुक्रवारी 1250 लोक काय बघायला गेले? सुजल, काय बघायला गेले? शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. आणि शनिवारी किती जण गेले? शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. तर सगळे मिळून या 2 दिवसात किती लोकांनी सर्कस बघितली? तर बघा, शनिवारी शुक्रवारपेक्षा 3 पट, म्हणजे किती आले? 3 0 0, 3 5 15, 3 6 1 7, 3 1 3. म्हणजे शुक्रवार अधिक शनिवार किती होणार? 1250 अधिक 37 50. किती झाले टोटल? 5000 लोकांनी मिळून रोज काय बघितलं? त्या 2 दिवसांमध्ये काय बघितली? आता जे 9वं गणित आहे त्यात शेवटचं बघा, 9वं गणित. 9व्या गणितात तुम्हाला पहिल्यासारखी बेरीज करायची होती. पहिलं होतं का? कुठलं होतं? सॉरी, चौथं. 2 संख्यांची बेरीज किती आहे? 3,45,678 रुपये. रुपये नाही, फक्त दिलेलं आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा, हे बघा दुसरा महत्वाचा शब्द, 16,016 ने मोठी आहे, तर मोठी संख्या कोणती? मग परत पर्याय बघायचे. पर्याय सांगा बरं. पहिला पर्याय काय आहे? ए सांगा. 1,64,831. बी पर्याय कोणता आहे? 847. सी. त्यानंतर 1,00,000. आता या दोघांमधून आपण जर बघितलं, ह्या 4 मधून आपल्याला 2 संख्या शोधायच्या. बरोबर. एक ट्रिक आली लक्षात. एकदम तुम्ही थांबले ना, म्हणून तुम्हाला एक ट्रिक देतो. पाहिजे का ट्रिक? कुणा म्हणाल पाहिजे ट्रिक? हे बघा, फरक कितीचा आहे? 16,016. मग काय बघायचंय की बेरीज किती होते? 3,45,000. 3,45,000 जर बेरीज होते तर त्याच्यात 3,29,000 एक संख्या नसू शकते. हे लक्षात घ्यायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 180. हे बघा, याच्यातले फक्त पहिले 3 अंक घ्यायचे. हर्षल 180, त्याच्यातून 164 गेले आणि हे परत 180. किती अंक घेतले मी? फक्त पहिले 3. 180 मधून 164 गेले 16.
180 मधून 70 गेले 10. 16 कुठं आहे? इम्पॉर्टंट आपल्याला 16,016 पाहिजे, बरोबर आहे की नाही? म्हणून 180 आणि 164 ह्या दोघांची बेरीज करून बघा. आय प्रॉमिस दोघांची बेरीज किती येणार? 3,45,678, बरोबर. आणि या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे? 1,80,847. याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा. ओके, चला संपलंय.